जय श्रीराम मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री विष्णू पुराण कथासार अध्याय पहिला। श्री विष्णू पुराण कथासार अंश पहिला अध्याय पहिला। प्रयोजन। एकेवेळी महामुनी पराशर नित्यकर्मे आटपून अमळ विश्रांती घेत बसले होते। अशा वेळी मैत्रीय ऋषी तेथे आले व पराशरांना अभिवादन करून विचारते झाले। ते म्हणाले, हे गुरुवर, मी आपणाकडून वेद, वेदांग व धर्मशास्त्राचे अध्ययन केलेले आहे। माझी ज्ञान जिज्ञासा व परिश्रम आपण जाणत आहात। मी सर्व शक्ती एकवटून अभ्यास करीत असतो। तरीही मला अजून हे जाणण्याची उत्सुकता आहे की हे सर्व जग मुळात उत्पन्न कसे झाले, केव्हा झाले, पुढे त्याचे काय होईल, तसेच या चराचर जगाच्या उत्पत्तीचे मूळ घटक कोणते, हे उत्पत्ती होण्यामागचे कारण कोणते, हे निर्णय होण्याआधी कोठे होते, पुढे अंती हे कशामध्ये विलीन होईल, आणखी पुन्हा पंचमहाभूते, समुद्र, पहाड, देवदेवता, अनेक प्राणी, त्यांचे वंशज, युगांतरे, कल्पांतरे, मन्वंतरे, त्याचप्रमाणे महाप्रलय कसा होतो, चार वर्ण व त्यांची रचना, सर्व काही कृपा करून मजला समजावून द्या। तेव्हा पराशर मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले, मैत्रीय ऋषी, तुम्ही आता प्रश्न केला व त्यामुळे मला एक जुनी घटना आठवली आहे, ते आत्ता मी तुम्हाला सांगतो, ऐका। विश्वामित्रांनी फितवल्यामुळे एक राक्षसाने माझ्या वडिलांना खाल्ले। ते समजले तेव्हा मी रागाने अत्यंत बेभान झालो। त्या संतापाच्या भरात संपूर्ण राक्षस जात नष्ट करावी म्हणून मी यज्ञ आरंभ केला। त्या यज्ञात रोज शेकडो राक्षस येऊन पडत व जळून जात असत। अशा प्रकारे चाललेला असताना माझे आजोबा वशिष्ठ यांनी मला बोलावून सांगितले की, बाळा, तुझा राग आवरता घे। अति राग काही चांगला नसतो। तुझ्या पित्याचा अंत ही विधी घटना होती। त्या राक्षस जातीचा दोष नाही। पूर्वकर्माची फळे प्रत्येकाला भोगावीच लागतात। राग हा अविचारी लोकांना येतो, त्यामुळे आपल्यालाच पुण्याची हानी होते। विवेक लोक रागाच्या अधीन होत नसतात। त्यामागचे खरे कारण हेच आहे। तेव्हा आता शांत हो आणि हा यज्ञ समाप्त कर। त्यावर मी पुष्कळ विचार केला आणि यज्ञ थांबवला। त्या यज्ञ समाप्तीच्या वेळी मोठ्या भाग्याने पुलस्त ऋषीचे आगमन झाले। त्याचे स्वागत व पूजन केल्यावर ते मला म्हणाले की, बाळा, तू वशिष्ठ आजोबांचे ऐकून वागलास व शांत झालास, हे फार छान झाले। माझे वंशज राक्षस हे संपूर्ण नष्ट न होता वंशज शाबूत राहिला। म्हणून मी तुला वरदान देतो की तू सर्व शास्त्रांचा ज्ञाता होशील, सर्व पुराणाचा रचनाकार होऊन देवांचे मूळ स्वरूप जाणशील। कर्माचे गूढ रहस्य व कर्माची गहन गती याचे तुला ज्ञान होईल। हे मैत्रीय, तुमच्या प्रश्नामुळे मला तो सर्व प्रसंग आठवला। असो, आता मी तुम्हाला पूर्ण कथा सांगतो। नीट लक्ष द्या। सर्व चराचर सृष्टी विष्णूपासून निर्माण झालेली आहे, त्यांच्यातच स्थिरावलेली आहे आणि अंती त्यांच्यातच विलीन होणार आहे। जे सर्व काही आहे ते सर्व त्यांचेच वंशज आहेत।
मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये अध्याय 2 अंश 2.